अमरावती लोकसभेच्या जागेवाटपावरून जर पाहायला गेलं तर त्यावेळेस मोठा संघर्ष निर्माण झाला होता। मात्र त्यावेळेस राज्यपाल पद देतो म्हणून आनंदराव अडसूळ यांना थांबवण्यात आलेलं होतं। मात्र राज्यपाल पद त्यांना नाकारण्यात आल्यामुळे आनंदराव अडसूळ नाराज झाले होते। या संपूर्ण संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी खुद्द आनंदराव अडसूळ आहे। सर, काय सांगणार, तुम्हाला राज्यपालाची ऑफर देण्यात आली मात्र भाजपने शब्द पाळलेला नाही असा तुमचा आरोप आहे। नाही, आरोप वस्तुस्थिती आहे ना। यादी 9 लोकांची आता यादीची प्रसिद्ध झाली, त्यामध्ये माझं नाव नाही आहे, कारण ही निवडणुकीच्या पूर्वी दिलेली कमिटमेंट आहे आणि एवढी मोठी मंडळी असतात त्यांनी ती पाळली गेली पाहिजे होती। त्यावेळी चीड तर आहे मनामध्ये की आपल्याला शब्द देऊनसुद्धा पाळला नाही, मात्र मी शब्द पाळला आणि मी निवडणूक लढलो नाही। जर ती निवडणूक मी जिंकलो असतो लढून तर मी आज मंत्री दिसलो असतो कॅबिनेटमध्ये, आणि माझ्या पक्षामध्ये सिनियर मोस्ट मीच आहे आणि यापूर्वीचा अनुभव मंत्रिपदाचा माझ्याकडे आहे। या सगळ्या गोष्टी असताना डावलणं ही चीड आणि खंत का मनामध्ये असू नये। मग त्याला पर्याय काय, तो शोधतो माणूस, तसा पर्याय आहे माझ्याकडे। क्रिएटिव्ह अपील करणं सुप्रीम कोर्टामध्ये। आता ही परिस्थिती आपल्याला हाताळायची आहे अजून काही दिवस, 10-12 दिवस, की जर त्यांच्याकडून काही घडलं नाही तर मग पर्याय राहणार नाही, कारण तेवढा एक शिल्लक पर्याय आहे। मला माहिती आहे की कोर्टाचे पण निर्णय कसे लागतील, परंतु जर त्यामध्ये चीफ जस्टिस असतील तर होप्स करायला हरकत नाही की त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळू शकतो। हायकोर्टाने नवनीकरणाचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं, मात्र सुप्रीम कोर्टाने एवढा आश्चर्यकारी निर्णय दिला असा तुमचा त्यावेळेचा आरोप होता। आहे, कारण या हायकोर्टाने जी 7 सर्टिफिकेट, तिचं स्वतःचं, तिच्या भावाचं, वडिलाचं, आजोबाचं, पंजोबाचं, खापर पंजोबाचं, ही सगळी सर्टिफिकेट लावायची काय गरज होती? कारण वडिलाचं खारिज झालं, कारण त्यांनी जी शाळा नव्हती त्या शाळेचं लिव्हिंग सर्टिफिकेटवर ते सर्टिफिकेटचं केलं होतं, जात सर्टिफिकेट। त्याबद्दल तिला क्रिमिनल पण कोर्टामध्ये केस झाली होती, तिला अरेस्ट पण तिला आणि बापाला दाखवली होती। आता ती केस खऱ्या अर्थाने एका डोंगरीच्या कोर्टामध्ये चालू आहे अजूनही। ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एक विचार करण्याची गरज आहे की इतक्या गोष्टी केल्या आणि तरी मग सुप्रीम कोर्ट निर्णय देत आहे। इथपर्यंत सुप्रीम कोर्टाची मजल गेलेली आहे की हायकोर्टाला अधिकारच नाही म्हणे। म्हणजे हायकोर्ट मोठं का स्क्रुटिनी कमिटी मोठी? स्क्रुटिनी कमिटी दिलेल्या कमिटीचा निर्णय योग्य आहे असं त्यांनी म्हटलं। हायकोर्टाला यात हस्तक्षेप करण्याचा अधिकारच नाही आहे। म्हणजे जगावेगळं जजमेंट। मला त्याची खंत आहे। एक लक्षात ठेवा, मी या देशातला 5 वेळा आणि एकदा मंत्री राहिलेलो खासदार आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये असा जर केस लॉ, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याला केस लॉ म्हणतो आपण। उद्या कोणीही जावं का स्क्रुटिनी कमिटीला पैसे द्यावेत किंवा वशील लावा, सर्टिफिकेट घ्यावं, मग कुठे ॲडमिशन घ्यावं, कुठे निवडणूक लढावी, हे प्रकार घडणार आहे। जर हायकोर्टाला जर अधिकार नसेल त्या सुप्रीम कोर्टाच्या भाषेत, तरी सुप्रीम कोर्टसुद्धा आपल्याच एका कोर्टाला नाही म्हटलं तरी त्याची शक्ती काढून घेत आहे। त्यांना अधिकारच नाही म्हणत। एका कमिटीला अधिकार आहे परंतु त्यांना नाही, हे कितपत योग्य आहे? हे इतकं बोगस जजमेंट आहे, त्याचा परिणाम अनेकांना भोगावा लागणार आहे भविष्यामध्ये। लोकांना आता ते अजून नीट लोकांपर्यंत पोचलेलं नाही आहे। त्यावेळेला येऊन वकील सल्ला देणार आहेत, अरे जा स्क्रुटिनी कमिटीला मॅनेज करा, भले वशिला लावा किंवा पैसे द्या आणि सर्टिफिकेट घेऊन या, ॲडमिशन घ्या, नाही तर निवडणूक लढा, काय का हे घडणार आहे? हे सगळ्यात वाईट। अडसूळ हा विषय मग दुय्यम आहे, जे काय घडणार आहे भविष्यात ते अतिशय गंभीर आहे। निश्चितच राज्यपालाबाबत जे आहे भाजपने दगाफटका केला, तसेच सुप्रीम कोर्टाने जो नवनीकरणाच्या जात पडताना जो निकाल दिला ते आश्चर्यचकित करणार आहे, आणि त्याविरोधात आम्ही पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाकडे जाऊ अशी जी प्रतिक्रिया आहे आनंदराव अडसूळने दिली। त्यामुळे नवनीकरणाच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ होतं का ह्या निमित्तानं बघावं लागणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।